मला पिंटू भाई सांगितलं 2 मिनिट, पण मी 2 मिनिट बोलणार नाही। यांचा भ्रष्टाचार मुळापासून निपटून काढल्याशिवाय थांबणार नाही। मित्रांनो, सगळ्यांनी भाषणे झाली, राजकीय पुढाऱ्यांनी भाषणे केली, पण त्यांनी महत्वाचं सांगितलं नाही। काय सांगितलं नाही? त्या चोर सभापतीने 10 एकर जमीन खरेदी केली 30 कोटीला। कृषी उत्पन्न बाजार समितीत होते आपले 68 कोटी, त्यातून गेले 30 कोटी। मात्र 10 एकर जमीन खरेदी केली। आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर ते खरेदी खत रद्द केलं नाही, 10 चोर सभापती पैसे कसे खाणार मी ते तुम्हाला सांगतो। गाळे 100 गाळे बांधण्यासाठी तो कोटेशन करणार 30 कोटीचं। त्या 30 कोटी मध्ये कमावणार 8 कोटी। त्या गाळे वाटपामध्ये प्रत्येक गाळे धारकाकडे घेणार 5 लाख। 100 गाळ्यांमधून तो कमावणार 5 कोटी रुपये। झाले किती? 13 कोटी। माझा लायसन घ्यायची, लायसन प्रत्येक लायसन धारकाकडे किती घेणार? 3 लाख। म्हणजे पैसे झाले किती? 3 कोटी। म्हणजे ह्या 10 एकर मध्ये तो कमावणार 16 कोटी। बरोबर आहे की नाही? बोला शेतकऱ्यांना, बरोबर आहे की नाही? माझ्या माता बहिणींनो बोला। हा काळजी चांगलं बोलतो, हे खरं आहे की नाही? अरे बोला। बरोबर आहे। मग मित्रांनो, उठ मराठा उठ शेतकरी उठ, जागा हो आणि या चोर सभापतीला मातीत गाड, मातीत ही वेळ आलेली आहे। मित्रांनो, आता बाबूभाईंनी सांगितलं त्या 15 संचालकांची सुद्धा सुट्टी करायची नाही। माझा वक्तृत्व एक पोपट मिठू बोलला। अरे पण किती रुपये घेतले? 50 लाख। निवडणुकीला केले 5 लाख खर्च, घेतले 50 लाख। माऊली म्हणतात उरका, आता मुहूर्त घेतोय। माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, अरे मी छातीवर हात ठेवून सांगतोय, मी शेतकरी संघर्ष संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष आहे। मी कुठल्या राजकीय पक्षाचा नाहीये। वाणी साहेब नेहमी म्हणतात तुम्ही अब्दुल शेठचा स्टेटस का ठेवतो? मला जो आवडतो ते तुम्ही ठेवला। वाणी साहेब परत मला विचारू नका। मी शेतकऱ्यांना विनंती करतो, वाणी साहेब तुम्ही जर तुमचा चारित्र्य संपन्न असेल, तुम्ही जर भावना चांगले असाल, तुमचा स्टेटस मी ठेवणार। मी सगळ्यात महत्वाचं माझ्या पत्रकार बांधवांना मी आभार मानतो आणि माझा खरा शूर छत्रपतीची असणारा माझा संदीप भाऊ उतरणे तो माझा संदीप भाऊ उतरण्याला मी सॅल्यूट करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।